आजचा मेनू कढी आणि जिरा राईस. कढीसाठी लागणारे साहित्य: मिरची, कोथिंबीर, जिरे, मोहरी, कढीपत्ता, 4 पाकळ्या लसणाच्या, 1 चमच बेसन पीठ आणि 2 छोटे चमच तेल. सर्वात महत्त्वाची एक मोठी वाटी दही. दही एका भांड्यात काढून घ्या. त्यात बेसन पीठ टाका, आवश्यक तेवढे पाणी टाका आणि रवीने चांगले फेटून घ्या. एकजीव झाल्यानंतर त्याला साईडला ठेवा. गॅसवर एक भांडं ठेवा. भांड्यात तेल टाका. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाका, मग जिरे टाका. लगेचच ठेचून लसूण टाका, कढीपत्ता टाका, कोथिंबीर टाका, हळद टाका. चांगलं त्याला फिरवून द्या. फिरल्यानंतर लगेचच आपण इकडं दही फेटलेलं लगेचच भांड्यात टाकून द्या. गॅस चांगला मोठा करा. मोठा गॅस करून चांगलं पळीनं त्याला फिरवून घ्या. फिरवल्यानंतर लगेच गॅस बारीक ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही, बारीकच ठेवायचा, कारण की आपली दही फुटू शकते. सतत त्याला पळीनं हलवत राहायचं आणि चवीनुसार मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर मीडियम गॅसवर छान पळीनं सतत हलवत राहायचं. 5 मिनटं हलवत राहायचं. 5 मिनिटांनी झाली आपली कढी तयार. लगेचच लगेचच एक वाटी तांदूळ घ्यायचे, त्याला चांगले पाण्याने धुवायचे. लगेचच एक भांडं घ्यायचं, गॅसवर ठेवायचं, गॅस चालू करायचा. त्यात एक मोठा चमच तेल टाकायचे. मग तेल गरम झाले की त्यात जिरे टाकायचे, धुतलेले तांदूळ त्यात टाकून द्यायचे. शिजण्यापुरतं पाणी टाकायचं, झाकून ठेवून बारीक गॅसवर शिजू द्यायचा. 10 मिनिटांनी आपला भात पण शिजून तयार आहे. लगेचच छान एक प्लेट घ्या. एका